मावा केक म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. पण हा मावा केक घरच्या घरी बनवला तर सध्या मार्केटमध्ये अनहायजेनिक केक विकले जातात जे शरीरासाठी हानिकारक आहेत. तेव्हा अशा प्रकारे हायजेनिक आपण घरच्या घरी मावा केक, तोही चविष्ट असा आणि स्पॉन्जी जाळीदार घरच्या घरी बनवू शकतो. परफेक्ट प्रमाणासही तिथे रेसिपी मी शेअर केली आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. प्रथम आपण जे ओले जिन्नस आहेत म्हणजेच दूध वगैरे बाकीचे जे आपण जिन्नस वापरणार आहोत ते मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घेणार आहोत. त्यामुळे फेकण्याचे जे कष्ट लागतात तेही या केकसाठी लागत नाही. मिक्सरचा वापर सर्रास इथे करायचा आहे, त्यामुळे अगदी हा केक हलका फुलका आणि स्पॉन्जी असा तयार होतो. तर आपण मिक्सरच्या भांड्यात प्रथम इथे अर्धी वाटी तूप घालत आहोत. साजूक तुपाचा मी वापर करत आहे. तुम्ही अर्धी वाटी जे रिफाईंड तेल असते तेही घेऊ शकता, पण त्याला वास अजिबात आला नाही पाहिजे. आता लगेचच आपण त्यामध्ये 1 वाटी साखर घालूया. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे दोन्ही जिन्नस प्रथम आपण एकजीव करून घेऊया. म्हणजे मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून फक्त 1 मिनिटभर व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. अशा प्रकारे मिश्रण फिरवून घेतल्यावर लगेचच आपण पाऊण वाटी ह्यामध्ये दही घालूया. आंबट दह्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही. त्याचबरोबर 1 वाटी इथे मी दूध घेतले आहे. कोमट दुधाचाच वापर करायचा आहे. आता अशा प्रकारे आपण सर्व जिन्नस व्यवस्थितपणे अशा प्रकारे फिरवून घेऊया. पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून मी घेतले आहेत. आता लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी मावा घालूया. मावा हा घरच्या घरी मी बनवला आहे, तोही मार्केटचा अजिबात मी घेतला नाही. म्हणजे सर्व साहित्य घरगुती आहे, त्यामुळे किती हायजेनिक हा केक तयार होतो हे तुम्ही समजू शकता. आता पुन्हा मावा घातल्यावर हे जिन्नस अगदी साधारणतः पल्स मोडमध्ये 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे फिरवून घेऊया. म्हणजे मावा संपूर्ण मिश्रणामध्ये एकजीव होईल. त्यानंतर लगेच आपण चिमूटभर इथे मीठ घालूया आणि 1 चमचाभर वेलची पूड घेत आहे. मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पुन्हा फिरवून घेऊया. अशा प्रकारे केकसाठीचे परफेक्ट मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेतले आहे. आता लगेचच ते मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतल्यावर आता जे ड्राय इन्ग्रेडियंट म्हणजेच मैदा, रवा आपण त्यामध्ये घालणार आहोत. इथे 1.5 वाटी मी मैदा घेतला आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी आपण इथे रवा घेतला आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता अशा प्रकारे चाळणीत मैदा घातल्यावर व्यवस्थितपणे चाळून घेऊया. त्यानंतर इथे बारीक रवा आपण जो घेतला आहे तोही आपण चाळणीमध्ये घालून व्यवस्थितपणे चाळून घेऊया. अशा प्रकारे सर्व जिन्नस जे आपण माव्याचे मिश्रण तयार करून घेतले आहे त्यामध्ये मैदा आणि रवा व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असे केकसाठीचे मिश्रण मी तयार करून घेतले आहे. आता त्यातील रवा फुलावा यासाठी हे मिश्रण साधारणतः अर्धा तास मी त्यावर झाकण ठेवून रेस्ट करण्यास ठेवणार आहे. त्यामुळे त्यातील रवा फुलेल आणि हे मिश्रण थोडेसे घट्टसर असे तयार होईल. साधारणतः अर्ध्या तासानंतर पाहू शकता मिश्रण घट्टसर असे झाले आहे. आता लगेचच आपण हा केक व्यवस्थितपणे जाळी यावी आणि फुलावा यासाठी इथे मी साधारणतः पाव चमचा खायचा सोडा वापरत आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर बेकिंग पावडर वापरत आहे. त्यानंतर ॲक्टिवेट करण्यासाठी इथे 2 मोठे चमचे दुधाचा वापर करत आहे. दूध थंडच घ्यायचे आहे. आता एकाच दिशेने सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि मिश्रण फ्लफी होईस्तोवर साधारणतः 1 ते 2 मिनिटे अशा प्रकारे फेटून घेऊया. यापेक्षा जास्त फेटायची नाही, नाहीतर लुटण बाहेर पडण्याची शक्यता असते आणि आपला जो केक आहे तो फसण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारे फक्त 2 मिनिटे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या मिश्रणात एकजीव करून घेऊया. पाहू शकता केकसाठीचे परफेक्ट असे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे. आता लगेचच ते आपण मैद्याने डस्टिंग केलेल्या एका केक टिनमध्ये ते घालून घेऊया. त्यानंतर अशा प्रकारे टॅप करून घेतल्यावर लगेचच मी इथे ओव्हन प्रीहीट करून घेतला आहे. साधारणतः 160 आपण सेल्सिअसवर 30 ते 35 मिनिटे हा केक बेक करणार आहोत. साधारणतः आपण 35 मिनिटे हा केक व्यवस्थितपणे बेक करणार आहोत.
35 मिनिटानंतर पाहू शकता केक अगदी परफेक्ट असा बेक झाला आहे आणि रंगही सुरेख आला आहे. अशा प्रकारे केक व्यवस्थितपणे बेक करून घेतल्यावर आता ओव्हनमधून बाहेर काढून थोडासा थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड करून घेतल्यावर नंतरच आपण त्याचे स्लाइस करणार आहोत. साधारणतः 35 मिनिटानंतर केक पूर्णपणे थंड करून घेतल्यावर पाहू शकता परफेक्ट असा केक आपण डिमोल्ड करून घेतला आहे. आता त्याचे आपण हव्या त्या साईजमध्ये पीस करून घेऊया. इथे मीडियम साईजचे पीस मी तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे छोटे जसे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे केकचे पीस करून घेऊ शकता. पाहू शकता किती जाळीदार स्पॉन्जी आणि बघता क्षणी खावासा वाटणारा बेकरी स्टाईल आपण एगलेस मावा केक बनवला आहे. तोही घरच्या घरी. ओव्हन जर नसेल तर तुम्ही कढईचा वापर करा, पण घरच्या घरी हा मावा केक बनवून त्याचा आस्वाद घ्या आणि मुलांनाही द्या. मुलेही अगदी आवडीने खातील. बाहेर अनहायझेनिक केक खाण्यापेक्षा घरच्या घरी एकदम स्वच्छतेने बनवलेले असे केक तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. मार्केटपेक्षाही चविष्ट हा केक तयार होतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.